मुखामध्ये नाम आणि हातामध्ये मोक्ष, आणि मोक्षाला लागून प्राप्त झाली मुक्ती. पैठणला भानुदास संतांचं कीर्तन होतं, आणि कीर्तनामध्ये भानुदास म्हणे, कलियुगी सोपे आणि नामस्मरण जपे श्री विठ्ठलाचे. तुम्ही या कलियुगामध्ये विठ्ठल नामाचं चिंतन करा, सगळ्यात सोपं आहे. राम कृष्ण हरी तीन आहेत, पण विठ्ठल 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 विठ्ठल, बरोबर की नाही? आता काही लोकांची मुलं आहेत, खोटं बोलत नाही. बाबाला जर फोन आला एखाद्या माईचा, आणि ती माईचं बाळ जर रडत असेल का, तर मी इकून म्हणत असतो, विठ्ठल 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 विठ्ठल. ती मूल रडायचं तिकडं थांबतं. मग मी म्हणलं का आता थांबला का बाबू तुझा? ती म्हणते बाबा आता रडत नाही, तो हसतोय आता. म्हणजे विठ्ठल नाम लहान मुलांच्या सुद्धा कानात गेलं